जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते मोराड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकूड साठा करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। याबाबत काल वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। उलट संबंधित लाकूड व्यापाऱ्यांकडून हा लाकूड साठा दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। शेंदुर्णी ते मोराड रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकूड साठा करण्यात आला असून या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत वन विभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली होती। मात्र वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही तातडीची कारवाई झालेली दिसून येत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान कारवाईला होत असलेल्या विलंबनाचा फायदा घेत संबंधित व्यापाऱ्यांकडून हा लाकूड साठा दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, प्रशासनाने लगेच कारवाई करून लाकूड जप्त करायला हवे होते, पण अजूनही कारवाई नाही। आता लाकूड हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची भीती आहे। नागरिकांच्या मते जर तातडीने कारवाई झाली नाही तर संपूर्ण प्रकरण दडपले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे वन विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि लाकूड साठा जप्त करावा अशी मागणी जोर धरत आहे। आता या गंभीर प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।